तुम्हाला माहिती आहे मी रात्री मॅग्नम खाल्ला, बर्गर खाल्लं, कोक प्यालो, कॉर्नेटो खाल्लं, किती काय काय खाल्लं आम्ही ना मम्मी. मी तुम्हाला जसं का व्लॉग स्टार्टिंग करताना सांगितलेलं की मी आज मम्मीवरती आणि रोहितवर प्रँक करणार आहे. तर तो काय प्रँक आहे ना ते आता तुम्हाला सांगतो. थांब ना, एका मीटिंग मध्ये फोन करतो. सो हे गाइज, वेलकम बॅक टू बॉब अँड कोमल यूट्यूब चॅनल. गाइज, मी गपचूप इंट्रो का काढतोय कारण हा जो व्लॉग आहे ना हा प्रँकचा व्लॉग आहे आणि मला वाटत नाही की मी रिपीट तुम्हाला सांगायची गरज आहे. इन दिस व्हिडिओवरनं तुम्ही बघितलं असेल की आजचा काय प्रँक आहे. पण मी ना आता बाहेर जाणार आहे आणि नॉर्मली जसं मी डेली व्लॉग चालू करतो ना तसं चालू करणार आहे, म्हणजे कोणाला काही डाऊट नको. आणि पुढे बघा, मजा बघत राहा तुम्ही. सो व्लॉग जो आहे इथेही स्टार्ट करूया आणि त्यांच्या समोरही स्टार्ट करूया. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या यूट्यूब चॅनलला. हे गाइज, वेलकम बॅक टू बॉब अँड कोमल यूट्यूब चॅनल. गुड मॉर्निंग. आज मॉर्निंग ब्लॉग चालू केलेला आहे अचानक भयानक. काय विषय? आणि हा पिंपल मी आता फोडला तर ह्याच्यातून पाणी का रक्त बाहेर येते. गुड मॉर्निंग बुरशीबाई. गुड मॉर्निंग. पण तो अचानक कसा ब्लॉग चालू केलास? अचानक असंच चालू केलं मी, अचानक भयानक. टकलूचे दर्शन झालेलं आपल्या व्लॉग मध्ये. ए टकल्या, ए टकल्या. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मॉर्निंग. गणपती गेल्या माझ्या मम्मीने घेतलेली आहे झोड. झोड म्हणजे झोड खाण्यासाठी घेतलेली आहे झोड. का बोल असं बोललो मी? का दाखवतो का बोललो माहितीये का? कारण एखादी मच्छी समजून येतो माणसांना की एखादी मच्छी ठीक आहे. इथे केलेले आहेत बोंबील, इकडे केलेले आहेत बांगडे, आणि हे काय खोल जरा, कोलंबीचा रस्सा. आणि इथे केलेला आहे कोलंबीचा रसा. म्हणजे माणसाने एवढी झोड घ्यावी का? तुला बांगडे कधी नाही आवडत ना. अच्छा, ओके. आम्ही बांगडे खातो, तुला नाही आवडत. आणि आज जरा एनर्जेटिकनी ब्लॉग चालू करण्याचं कारण असं आहे की आपण सर्वजण आता ओके झालेलो आहे. मी लय आजारी होतो. हा, तुम्ही ओके थोडं आवाज बघ. पण माझं नाक क्लिअर आहे आता. है ना, बऱ्यापैकी ओके झालोय. तर मला असं वाटतं लोक जे आहेत ना ती कंटिन्यू वाट बघतात आपल्या ब्लॉगची. बरोबर आहे. डेली कॉमेंट्स आहे, तुम्ही डेली ब्लॉग टाका, तुम्ही ऍक्टिव्ह राहा. पण आम्ही डेली ब्लॉग खरंच मी केला पाहिजे, मला असं वाटतं. कारण आपण पहिले जे तुम्ही जुने डेली ब्लॉग बघत असतील त्यांना पहिले आपण रोज काढायचो ब्लॉग आणि काही ना काही निघायचं रोज. हा, तर म्हणजे कसं आपलं बॉन्डिंग, आपण भारी कंटेंट काढू. कॉन्टेंट. अच्छा, रील्स शूट करूया. हा, रील पण शूट करूया आपण. आणि ठीक आहे, आता काय करायचं तर जेवून घेऊया. हा, जेवल्यावरती बाकीचं काम. पहिला पेट पूजा, फिर काम तुझ्या. सो ठीक आहे, पहिला जेवून घेऊया आणि जेवल्यानंतर भेटूया. बघत राहा. झालं शाळेतून येऊन मस्त थंड पिते. रात्री काय केलंय लोकांनी? रोहित, या लोकांनी काय केलं रात्री? काय खाल्लं? बर्गर खाल्ला. आणि तुला उठवलं नाही ना? मला आलेला दादा उठवायला. मला विचारतो पहिला, मम्मी बर्गर खाते का? मी बोलली नाही. किती वाजलेले? 1:30 वाजलेला काहीतरी. 1:30 वाजता तर मी झोपले. 1:30 वाजलेला. मग बोलली नको. मग बोलतो स्प्राईट पिते. मिली नको. मग म्हणतो फोन हातात घेऊन आला, म्हणतो आईस्क्रीम तरी खाते. मला अच्छा चल आता एवढं बोलते. काय झालं, रात्री लागलेली भूक. काल होता मंगळवार, लवकर जेवले. सो माझा उपवास होता काल. तर मी रात्री 9 वाजता जेवलो. आणि रात्री 1-1:30 मला लागली भूक. बोललो बर्गर खायची इच्छा झाली. कारण कसं थोडंसं पण मी फॅट लॉस करायला गेलो ना की माझ्या आतमधल्या आतड्यात ना ते बाहेर येऊन बोलतात, दादा मला काहीतरी चीजच्या गोष्टी द्या, मला काहीतरी फॅटच्या गोष्टी द्या. माझ्या आतड्या बोलतात बाहेर येऊन. लिव्हर पण आवाज करतो, फॅट. सो मी रात्री ऑर्डर केलं
आणि हे लोकांनी विचारलं ऑप्शन दिले आणि मम्मीला. बघा पोट बघा माझा आणि मला पण एवढं विचारतो. हो, याला नाही उठवलं. आवडलेलं. ते नाही सांगणार ना तुम्हाला माहिती आहे मी रात्री मॅग्नम खाल्ला, बर्गर खाल्लो, कोक पियालो, कॉर्नेटो खाल्लो, किती काय काय खाल्लं आम्ही ना मम्मी. लय काय काय खाल्लंय बाबा आम्ही. अजून एक येतं त्यातला तो थंड उरला रात्री त्याला ठेवला बोली जाऊ दे बोललो. आणि कोमलने अख्खा नाही, बर्गर मला नाही खूप खाल्ला, आवडलं. तिला आवडलं. अर्धा ठेवला रोहितसाठी. बर्गर. तो सकाळी खाऊन शाळेत गेला अर्धा. नाही मी ते पण ठेवणार नव्हतो, बोललं जाऊ दे उगाच रडेल बिडेल. सो थम्सअप एवढा नाही, एवढा नाही, तो ठेवलेला. उठलेला थोडासा म्हणजे त्याला कळलं की बर्गर आहे. बोललो जाऊ दे उगाच आम्ही खाल्लेलं आमच्या पोटाबिटात दुखलं विकलं तर आत्ताच बरे झालोय, आत्ताच जरा ऍक्टिव्ह झालोय, परत आजारी पडलो. त्याला विचारलं म्हणून असतं थोडं. पण तो झोपलेला आणि उद्या सकाळी शाळेत जायचं म्हणलं उठून 6 वाजता विचार उठायचं. झोप मोडून त्यापेक्षा जाऊ दे म्हणून. खाल्ली ना आईस्क्रीम बिस्क्रीम सगळं. आईस्क्रीम खाल्ली पण आम्ही. तुला आता खायचंय का? आणि मी खाता नाही ना उठला. जाऊ दे, ऐक तुला ना. जेवायचं नाहीये मम्मीने जेवलो मी. जेवलं. मग तुला आता बर्गर खायचंय? खाईल मी. तीनदाच विचारेल बर्गर खायचंय. हा. तुला काय आता मी वाटलं? कॅमेऱ्यासमोर तुला बोलू काय शकत वाटलं नाही. तू काय बोलेल? मी कॅमेऱ्यासमोर बोलू शकत नाही की तू काय खाल्लं पाहिजे आता जेवल्यावर. बरोबर ना, जेवल्यावर त्यांनी काय खाल्लं पाहिजे मी कॅमेऱ्यासमोर नाही बोलू शकत. तुला माहितीये जेवल्यावर काय खातात माणसं? आईस्क्रीम. आईस्क्रीम खातात. पण मी आईस्क्रीम पण नाही बोलू शकत. अशी मारेल ना कानाखाली. खाल्ले तुम्ही चौघांनी बर्गर खाल्लं. मला असं वाटतं आईस्क्रीम डिझर्व करतो. आईस्क्रीम देऊन टाकूया आपण त्याला. हा ना? 10 रुपयाला कन्नड घेऊन दे. 10 रुपये मला? ए भाई जमाना नाही राहिला 10 रुपयाचा. 60 रुपयापासून कॉर्नेटो चालू होतो. 10 रुपयाचा जमाना नाही. आम्ही सध्या तरी जेवून घेतो मस्त पैकी. एकदम भारीवाला फिश आज कढी वगैरे बनवलेली मम्मीने. जेवून घेतो आणि नंतर भेटतो. मला असं वाटतं जर आपण झोड घेतलेलीच आहे, बरोबर, जर झोड आपण घेतलेलीच आहे खाण्यामुळे, मॉर्निंगला मम्मीने आता मच्छी वगैरे केली, तर मला असं वाटतं रात्री कोमलनी मटण आणि भाकऱ्या कराव्या. तुम्हाला काय वाटतं? म्हणजे मस्त दोघींकडनं काम होतं. Bro, you very chalak, bro. बहुत chalak, bro, chalak. घेतो ना आपल्या. हं? बरोबर ना? मस्त बोललास हा भाऊ. आता मम्मीने झोड घेतली मच्छीसाठी, तू बनव ना मग काहीतरी. तर मला असं वाटतं मटणसाठी तू. मला असं वाटतं तू पण काहीतरी बनवलं. मी? येस. अरे मी सांगतो ना रिव्ह्यू कसं झालंय. ते तर आम्ही पण सांगू. तुझ्या ते महत्वाची असं गोष्ट. खायचं आणि असं बोलायचं. एक नंबर झालं कोमल. तर आम्ही बोललो एक नंबर झालं बॉबी. तुला करायचं आम्हाला का? पण चान्स भेटू दे असं बोलायचा. तुला करायचं की नाही करायचं? काय मटण. तुला करायचं की नाही करायचं? तुला विचारलं. तुला मी विचारलं. पहिला मी विचारलं. तरी पण मी तुला रिवर्स विचारलं. बोल. मला नाही करायचं. मला पण नाही करायचं. खत्म. गाइस ऍक्च्युली ना माझ्या प्लॅन मध्ये ना फक्त मी होतो. मी तुम्हाला जसं का ब्लॉग स्टार्टिंग करताना सांगितलेलं की मी आज मम्मीवरती आणि रोहितवर प्रँक करणार आहे. तर तो काय प्रँक आहे ना ते आता तुम्हाला सांगतो. तुला माहितीये प्रँक हा. काय प्रँक आहे? डोरबेल. सो यस, मी वाट बघत होतो मम्मी झोपण्याची. मम्मी म्हणजे झोपलेली मम्मी आहे. झोपून असा 1-1.5-2 तास झालेले आहेत. हा. म्हणजे मम्मीची झोप कम्प्लीट. आता मम्मी 6 वाजता रोज उठते. 5:30 आणि वाजले किती बघू शकता. अर्धा तास बाकी आहे उठायला. नाही अर्धा तास पण नाही, 22 मिनिटं 20 मिनिटं बाकी आहेत. हा म्हणजे झोप झालेली नाही. हा. शिवाय बिवाय भेटतील आपल्याला. शिवाय पण भेटतील आणि तुम्हाला पण वाईट वाटेल की मम्मीला न झोपून देता तुम्ही प्रँक साठी तिला उठवता. तर असं नाहीये. आता 10 मिनिटात ती उठेल, पण त्याच्या आधी आपण तिच्यावर एक प्रँक करणार आहे. तर प्रँक असं आहे की मी डोरबेल लावणार आणि तिचा दरवाजावर ठेवणार, बेडरूमच्या बाहेर डोरबेल लावून ठेवणार आणि ती बाहेर येईल. तसं नाही करायचं. मग काय करायचं? ते आपला बघ साऊंड आहे मोठा. हा. ते कनेक्ट करायचं मोबाईल सोबत आणि त्याच्यावर वाजवायचं पहिले. नाही काय तसं नाही नाही. वाजवणार. काय नाही. ते लय आवाज आहे त्याचा खूप आवाज आहे. हा आवाज खूप झाला डोरच्या बाहेर. दाखवू का मी? हा दाखव जरा. एक मिनिट. मला नाही वाटत असं. छोटा स्पीकर नाहीये. काय माहित कुठे गेला तो. कॅमेरा ठेवून द्या. एक कॅमेरा म्हणजे माझा. ओके. तुझा कॅमेरा कनेक्ट कर याच्यासोबत. हा तुझा फोन याच्यासोबत कनेक्ट कर आणि एक कॅमेरा इथे ठेवतो आणि एक कॅमेरा आपल्यासोबत. कळलं का? माझा फोन कुठे आहे? आणि आपण कुठं जायचं? हा? आपण त्या रूम मध्ये. गॅलरीत. हा गॅलरीत जाऊ. काय रूम मध्ये जायचं? गॅलरीत जाऊ.
त्या रूमच्या गॅलरीत जाऊ, त्या रूमच्या. अरे या रूमच्या गॅलरीत इथे जाऊ, इथे नाही कळलं. आम्ही ना ऍक्च्युली काल बघितलेला हा प्रँक. मी बघत होतो, म्हटलं आपण करायचं का. आणि ना अजून एक प्रँक आहे. तुम्हाला वाटेल की एवढं झाल्यावर संपेल, नाही. अजून एक प्रँक आहे, तो रोहित सोबत आहे. पहिला हा होऊ द्या. खूप दिवसानंतर प्रँक व्हिडिओ येतो, तुम्हाला मजाच येईल बघायला, मला माहिती आहे. कारण की आम्हाला सुद्धा मजा येते. मम्मी शिवाय देईल आपल्याला. आम्ही ना या गडबडीमध्ये लावतोय कॅमेरा, कारण ना मम्मीला माहिती आहे इथे सगळं सेटअप वगैरे असतं. सो मम्मीचं जास्त लक्ष जाणार नाही, कारण इथे सगळं असं पसार आहे ना, तर जास्त पटकन हायलाईट होत नाही फोन. आणि इकडनं कसं कॅप्चर होईल ना डोर खोलताना, सो म्हणून तिकडे लावलं आहे. आणि आम्ही लोक आत्ता नाही होत, म्हणजे आता समजत नाही, कारण इकडे रोजचं काय ना काय असतं. दाखवतो मम्मी झोपली. मी डोर खोलून दाखवलं असतं आपण, मम्मीला आवाज येईल. मम्मी या रूम मध्ये झोपलेली आहे. सो आम्ही लोक आता लपतो आणि डोर बेल वाजवतो मुद्दाम. डोरबेल साऊंड इफेक्ट. टंग टंग. हा 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 वाला ते, हाच वाला आपला. थोडासा वॉइस. सो गाईज आम्ही लोकांनी एक कॅमेरा सेट केलेला आहे कोमलचा तिकडे, आणि साऊंड वगैरे लावलेलं आहे. आणि साऊंड ना आम्ही त्याच जागी ठेवलंय जिथे असतो, म्हणजे वाटलं नाही पाहिजे की साऊंड मध्ये काय विषय. आणि फोन पण इथे ठेवलाय जिथे आपले सगळे सामान असतं, तिकडे तुम्ही काही बघितलंय. कोणाचं लक्ष जात नाही पटकन. सो आता तिची थोडीफार हालचाल चालू झाली आहे, कारण तिचा उठण्याचा टाइम सुद्धा झालेला आहे. 6 वाजता. सो आपण प्रँक जो आहे तो आता स्टार्ट करूया. कोमल साऊंड लावते. 1 2 3. चलो भाई देखो अब मैं क्या करता हूँ. रोहित, हे रोहित. रोहितचा टाइम झाला नाही यायचं म्हणून रोहितला म्हणा. गाईज बाहेर ठेवलेल्या कॅमेऱ्यामध्ये सर्व रेकॉर्ड होत असेल. येस येस.
रोहितला आवाज येतो ना, रोहितला पण त्यांना वाटलं तर आता रोहितला एवढं धाकटेल ना, एवढं मारेल बाबा. बाहेरचा व्ह्यू बघायचं सगळ्यात भारी जर रोहित आला आणि रोहितला भेटलं. सगळ्यात जास्त एक्साइटेड आहे मी बाहेरची क्लिप बघायला. बाबी रोहित आला, रोहितला मार भेटत ना विचारला. फ्लाईट मोडवर टाक. येऊन गेला फोन, मी उचलला नाही कारण दाखवायचं होतं. ये फंस गया सीएम, इसे पार्टी की मीटिंग समझ के फंस गया. हॅलो हॅलो. अरे बाबा बघ ना, यांचा बेलचा कसला आवाज येतो नुसतं घडी घडी. हॅलो, थांब एका मीटिंग मध्ये कॉल करतो. ऐक ना, ऐक 2 मिनिटं. अरे बेलचा नुसतं आवाज येतोय घडी घडी आवाज येते घडी घडी. थांब ना, एका मीटिंग मध्ये फोन करतो. मला इथे आवाज काय समजतच नाही, कुठं काय चालू आहे. बेलचं बटन पण बंद आहे. मला इथं कसं वाटतंय, मला भीती वाटते. मला कसला आवाज येते. काय बोलतेय? काय झालंय? लवकर बोल, काय झालंय? मम्मी ठेव, एका मीटिंग मध्ये कॉल करतो तुला. हे नको रे, अटॅकेल रे, बिचारीला अटॅकेल, म्हातारीला. थांब. मम्मी पळाली. इकडे घाबरली असते. अरे इकडनं उघडच आहे. मम्मी पट्टे घाबरल्या, काय घाबरलं तिकडे बघते. तिकडे घे. बापरे, कधीपासून बेलो असते टांगटून तुला फोन पण केला मी मीटिंग मध्ये होतो मम्मी. झोप उडाली का? अरे मला असं वाटलं ना, आता रोहित मार खाणार. मला पहिलं रोहितला वाटलं. म्हातारी राम घाबरले मी. घाबरले. प्लॅन पण आम्हाला असं
असं प्रँक नव्हतं, घाबरायचं नव्हतं करायचं, हा. पण ते झालं घाबरायचं actually. पहिली टाइम म्हणून आम्ही पटकन आलो. पण मी काय बोलतो, प्लॅन सक्सेसफुल. जाते विषय असा आहे की आम्हाला जो प्रँक केला तो फक्त बेल वाजवायचा आणि म्हणजे माणूस फ्रस्ट्रेट होता ना तो वाया करायचा होता, पण आमच्याकडून चुकून रिंग वाजत राहिली आणि दरवाजा उघडा होता. नाही कसं केलेलं तुम्ही? काय केलेलं? तो काय साऊंड स्पीकर अरे देवा, त्याच्यावर लक्षच नाही मनात पण नाही. कारण त्याला लक्षच नाही. मी काय बोलतो, मम्मी घाबरली म्हणून आम्ही पटकन आलो. म्हणलं नको बाबा उगाच तर हे नको घाबरा पण नको. माझ्याकडे एंडिंगचा विषय काय होता म्हणजे एंडिंगचा विषय कंटिन्यू वाजत ठेवलं. हा, ती ते डोर चुकलं. खोला. हा, ते चुकलं कारण की तुम्ही सत्ता ते नव्हतं करायचं. त्याच्यामुळे तिला वाटलं की काय विषय बाईक कुठं वाजतंय म्हणून. आणि वरून हे पूर्ण दिसतंय. काय वाजतंय? कोण भूत आलं की काय? तुला असं विचार नाही लोक कुठे गेले घरातून. नाही मला वाटलं तुम्ही खाली वगैरे गेले असे व्हिडिओ काढत जाता ना संध्याकाळचे. हा. कोणच नाही घरात म्हणून मी आपली खोलतीये. सो ठीक आहे, फर्स्ट प्लॅन सक्सेसफुली झालाय. लय इरिटेट झालं त्या बेलच्या आवाजाने.